नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्री. चला आज जरा ना शंकराचं दर्शन घेऊन येऊ. आपण शंकर मंदिरात जाऊन मस्त पिंडीचं दर्शन घेऊन येऊ छानपैकी. मग एक छोटासा ब्लॉग बनवतो. बघा आज खूप गर्दी आहे सगळीकडे, तरी पण आपण ट्राय करूया, बघूया काय काय आहे. चलो शिव मंदिरात एंट्री मारतोय आपण आता. मंदिरात जाऊन येऊया. चला बघा मित्रांनो, हे आमचं ना मलबारी म्हणून आहेत, खूप जुने रहिवाशी आहेत कल्याणचे. त्यांचं स्वतःचं मंदिर आहे शंकर मंदिर. हे खूप लोकांना माहिती आहे, खूप लोकांना माहिती नाही, त्यामुळे इथे गर्दी नसते. छानपैकी आनंद मस्त आरामात दर्शन घेता येतं आपल्याला. बघा शांतपणे. बघा सॅम, सगळीकडे एवढी गर्दी आहे ना आज. इथे बघा किती शांत दर्शन होतं. बघा मस्त जोड्याने मस्त लोक बघा आरामात पाय पडतात छानपैकी. तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. शिखराचं दर्शन घ्या मित्रांनो. बघा हे शिखरचं महत्त्व काय माहिती आहे का? हे शिखराचं महत्त्व असं आहे की लांब डोंगरावर असलेल्या मंदिरांना जेव्हा पाय पडता येत नाही ना लोकांना, ते लोक काय करायचे, शिखराचं दर्शन घ्यायचे. शिखराचं दर्शन घेतलं की शिखराच्या खाली असलेल्या देवाचं साक्षात दर्शन घेतल्यासारखं आहे. म्हणून हे शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण बोलतात. बघा हे मंदिर आहे. प्लास्टिक व्हेरी गुड. साईडला फेक बाबा प्लास्टिक. हे मंदिर आहे, खूपच छान मंदिर आहे. तुम्हाला जर गर्दीत नसेल जायचं ना कधी पण या मंदिरात, त्या कधीच गर्दी नसते. तर हे पौर्णिमा चौक आहे. पौर्णिमा चौक आहे ना, तिकडे पुढे आलं की लगेच मलबारीचं कोणा पण विचार मलबारी कुठे आहे. हे मलबाऱ्यांचं पोळी भाजी केंद्र आहे. आतमध्ये आलं आहे की ते मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. तर आता दर्शन घेऊया आपण. मित्रांनो आता आपण दर्शन घ्यायला बघा. चला बघा सुंदर मंदिर आहे. बघा छोटूस आहे, एकदम सुंदर, खूपच सुंदर. तू आता पहिले शंकर भगवान की जय, ओम नमः शिवाय. बघा किती छान मंदिर आहे. पाय तसं तुम्हाला एकदम आवडीने कसं पाय तसं दर्शन घेता येतं. तेव्हा पहिले आपण दर्शन घेऊया, नंतर व्हिडिओ बनवूया. मित्रांनो बघा की शांतपणे देवाचं दर्शन करता येतं. बघा सॅम बघा किती मस्त आरामात. असं दर्शन तुम्हाला कुठे भेटणार ना सांगा, कुठेच भेटू शकत नाही. शांत किती मस्त वाटतंय. तुम्हाला अजून 2 शंकर मंदिर दाखवतो. किती गर्दी आहेत बघा तिकडे. हे शंकर मंदिर खूप लोकांना माहिती नाही ना, म्हणून इथे गर्दी कमी आहे. पण एवढी छान आहे ना. बघा मस्त आरामात बसून बघा अभिषेक करा काय करायचं. मस्त देव बघा किती छान दिसतं, सुंदर. दर्शन घ्या. शंकर भगवान की जय, जय महाकाल भोलेनाथ की जय. दर्शन झालं बघा. प्रसाद बघा किती छान सुंदर. मावशी इथेच प्रसाद देतात बघा. आमचे मलबारी मावशी आहेत बघा. इथे प्रसाद चालू आहे, गरमागरम प्रसाद बघा इथे लगेच. हे काका आहेत मलबारी काका, लगेच प्रसाद बाजूला आहे. मस्त बघा किती छान वाटते बघा. हेच पाहिजे आपल्याला. प्रसाद दाखवतो तुम्हाला. प्रसाद बघा इथे काय छान ठेवलं आहे. हां द्या सध्या द्या सध्या आता द्या. हां खूप लांब जाते समोर. खूप लांब जायचं बघा. प्रसाद बघा किती छान आहे आपला. हा बाय, मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ. येस हां येस. आपला प्रसाद महाशिवरात्रीचा प्रसाद वगैरे छान आहे. एकदम ताजा घरचं. त्यांचा पोळी भाजी केंद्र आहे मलबारी काकांचं. बघा टेस्टी बाईट म्हणून. हे पोळी भाजी केंद्राच्या बरोबर बाजूला असं इथे त्यांचंच स्वतःचं स्वयंभू मंदिर आहे. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. इथे पिंड झाली, स्वयंभू होतात ना, तसं स्वयंप्रकट झालेली पिंड आहे इकडे. बघा ही बघा. सोनू मगाशी मित्रांबरोबर आतल्या मंदिरात गेलेला, आमच्या अजून कर्णिक रोडच्या मंदिरात गेलेला. बोलतो बाबा एवढी गर्दी आहे, तुम्ही जाऊच नका, बोलतो शिखर दर्शन घ्या आणि या. पण तिला हे मंदिर माहिती नव्हतं. आता बघा या मंदिरात आलं त्याला घेऊन. बघा तर या मंदिरात आलं त्याला किती आनंद झाला बघा. बोलतो अरे काहीच गर्दी नाही, बोलतो जबरदस्त. आणि इतकं छान दर्शन होतं ना मित्रांनो. तुम्हाला पाय तसं म्हणजे बोलतात ना, बसून आरामात बाप्पासमोर बसा, काय पाहिजे ते सगळ्या इच्छा मागा तुम्ही. सगळ्या इच्छा मागा आणि दर्शन बघा किती जबरदस्त. हा 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 बघा सोनू माझा.
प्रसाद पण बघा किती डिलिशियस आहे. खिचडी आहे, 5 खजूर, एक बोलतात ना राजगिराचा लाडू, नंतर हे केळं, म्हणजे पोटभर माणूस म्हणजे बोलतो जेवायची पण गरज नाही, एवढा चांगला प्रसाद आहे. सगळं उपवासाचा प्रसाद आहे हा. एक कोणता उपवास असेल तरी पण पोटभर एकदम छान सुंदर असं दर्शन मला तरी वाटत नाही कुठे भेटेल आपल्याला. खूपच छान आहे. तुम्हाला जर माहिती नसेल ना, नेक्स्ट टाईम, आता मी ब्लॉग तर टाकीनच, पण नेक्स्ट टाईम कधी तुम्हाला माहिती नसेल तर या मंदिरात या. मलबारांच्या गर्दी बिलकुल नाही आणि एवढी चांगलं आहे ना. बघा काय सोय छान केलेली आहे. बघा मस्त सजवलं आहे, बघा किती मस्त हे मंदिर. खूप छान. शंकर भगवान की जय. जय भोलेनाथ, जय महाकाल. शंकर भगवान की जय. सोनू बघा कसं आज जाऊन मस्त दर्शन घेऊन निघेल. आता खूप छान, खूप छान. त्याच्या मागे लगेच दुसरा उभाच आहे लहान बाळ. मित्रांनो असे पण हे स्पॉट माहिती पाहिजे आपल्याला. मंदिर आहे, काय मोठं मंदिर केलं म्हणून तिकडे जास्त गर्दी करणं हे ना. देव आहे, तो कुठेही असू दे, सगळीकडे एकच देव आहे. देवच एक आहे ॲक्च्युली. जो कुठलाही मंदिर असले ते देव तोच आहे, दर्शन तेच आहे, पुण्य तेच आहे. सोनू कसं वाटलं? जा प्रसाद बघा. अरे काका लगेच प्रसाद द्यायला आले बघा. अरे वा, प्रसाद काय जबरदस्त आहे. छान दर्शन झालं बघा. सोनू हाऊ यू फील? हां, किती शांत वाटलं. असं वाटलं ना पप्पा एकदम प्रसन्न झाले. खूप छान ना. सगळ्या मित्रांना सांगा सोनू इकडे येऊन पाय पडायला. मी सगळ्यांना घेऊनच. व्हेरी गुड. सॅम कसं वाटलं दर्शन? थँक्स टू यू. समोर राहतो आम्ही, समोर राहतो बघा. ही बिल्डिंग आमची आहे, समोर राहतो आणि आपण दुसरीकडे लांब जातो. अरे आपला देव एकच आहे सगळीकडे. हे बघा मित्रांनो, हे आमचं रामदासवाडीचं शंकर मंदिर आहे, आमच्या रामदासवाडीतलं. गर्दी बघाल तर मजा येईल तुम्हाला. गर्दी बघा. गर्दी दाखवतो. भगवान की जय. ब्रेक दाब सोनू, ब्रेक. हां, गर्दी बघा किती. मागे खूप मोठी अजून असेल. सगळी पूर्ण गर्दी आहे. बाप्पा तोच, सगळीकडे एक शंकर भगवान की जय, तीच गर्दी आहे. हा बघा आमचा संदीप दादा पण इथे. मला बोलतो सागर ये डायरेक्ट नको रे बाबा मला. ओळखीचा फायदा बघा. ओळख आहे तर मग संदीप दादानी बोलवलं, ए सागर ये प्रसाद घे, आईला दे. हे बघ माझ्यासाठी आमचा संदीप दादा इथे उभा आहे बघा. मस्त. संदीप दादामुळे आम्हाला डायरेक्ट प्रसाद हा बघा. क्या बात आहे. बघा इथे पण खिचडी आहे. गुड. चला संदीप दादा इथं थोड्याने पाय पडायला. चल हां, प्रसाद घेतो सांगू. खिचडी घ्यायची आहे. घे प्रसाद घे. तो पण प्रसाद घे. बघा डायरेक्ट प्रसाद आहे. आपल्याला लाईन लावायची गरज नाही मित्रांनो. पण दर्शनाला बघा किती लाईन आहे तिकडे. आणि मंदिरात आतमध्ये बघा किती. तिकडे मस्त शांत आरामात करायला भेटलं आपल्याला. हे मुलं एवढे एक्साइटेड आहेत ना. मतलब दादा अंकल बोलतो हमको भी व्हिडिओ में ले लो, हम भी फेमस हो जाएंगे, है ना. बघा हे मुलं बघा किती एक्साइटेड व्हिडिओमध्ये यायला. हे सगळे सेवेकरी आहेत ना इकडे सगळं मस्त. बघा हे ज्यूस आहे ना, हे ज्यूस वाटायला सगळे पोरं आहेत बघा. एकदम मस्त. बघा मित्रांनो, जागोजागी सगळी सेवा चालू आहे सगळीकडे. सेवेकरी कसे उभे आहेत बघा. सगळ्यांना मस्त बॉटल भरून देतात बघा. हे बघा मित्रांनो, हे कर्णिक रोडचं शिव मंदिर. गर्दी तर बघा बाप रे. हे बघा हे शिव मंदिर कर्णिक रोडचं. गर्दी बघा, लाईन बघा. म्हणजे एवढी गर्दी आहे का मला कळत नाही. तिकडे पण एवढं छान मंदिर आहे, तिकडे नाही गर्दी बघा किती. आतमध्ये थांबू इथे सांग. आतमध्ये फुल भरलेलं आहे मंदिर, फुल भरलेलं आहे आतमध्ये. हे बघा ही मंदिरची एंट्री आहे. फुल आतमध्ये भरलेलं आहे. आता काय गर्दी थोडी कमी झाली, नाही तर तिथे लांब तिथपर्यंत लाईन होती. आता कमी झाली असेल, लेट झाला म्हणून. बघा लोक येतातच अजून पाय पडायला. बघा हे मंदिर आहे. आणि तिकडे आता आम्ही गेलेलो ते मंदिर बघितलं तुम्ही. फर्स्ट सगळं दाखवलं मलबारांचं मंदिर. अरे काहीच गर्दी नाही, इतकं मस्त होतं ना. आपण गेलो मलबारांच्या इथे दर्शन घ्यायला मंदिरात. त्या खूप छान वाटलं ना. किती मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं ना सोनू. आपल्या पायात असं ते पप्पासमोर बसता आलं ना आपल्याला छान. बघा मित्रांनो, देवासमोर बसता आलं ना तर त्या मंदिराची पाया पडायची मजा. नाही तर काय गर्दी, मग हक्कल बोलायला मजा नाही. ती छान मस्त आम्ही दर्शन घेतलं. चलो.